हॅलो. हा हॅलो. ते गारीगरवाले बोलताय ना? हा गारीगारवाला बोलतोय. कोण बोलतोय? मी बोलते. तुम्ही नाही का काल मला गारीगर दिली? अहो मी लय जणाला गारीगार देतोय. आता तुम्हाला बी दिली असेल. बोला ना. अहो तुम्ही नाही का त्या खालच्या रस्त्यावरून पलीकडच्या आळीतून वरती येता बघा, हा हा त्या त्या रामनगर मध्ये समोरच्या का? बिल्डिंग मध्ये. रामनगर मध्ये. त्या समोरच्या. हा तिथंच राहते मी. हा तुम्ही काल मला आईस्क्रीम दिलं बघा. हा दिली असेल. हो बोला ना. असलं कसलं आईस्क्रीम आहे हो तुमचं? असलं कसलं म्हणजे क्वालिटी आईस्क्रीम आहे आमचं. असलं कसलं क्वालिटी आईस्क्रीम? माझ्या पोराला हिव वाजून आलं ना, माझं पोरगं किती मरणाचं आजारी पडले. आजारी पडलं? हा, जसं तुम्ही माझ्या पोराला 2 दिवस झाला आईस्क्रीम दिली का, तसं माझं पोरगं आजारी पडले. आणि आमच्या शेजारचे पण 2 पोरं आजारी पडलेत. तेव्हापासून तुमचा गाडाच येई नाही आमच्याकडं. अहो आईस्क्रीमचा ना आजारी पडण्याचा काय संबंध आहे? तुम्ही कसल्या पाण्याची आईस्क्रीम बनवली होती? कसल्या पाण्याची म्हणजे? अहो घरच्या पाण्याची आईस्क्रीम बनवतोय मी एकदम क्वालिटी. अहो आम्ही काय बघायलंय का तुम्ही कसल्या पाण्याची आईस्क्रीम बनवताय आणि कसल्या नाही ती? तुम्ही तोंडाने सांगताय आणि लोकांच्याकडून पैसे उकायता. पैशासाठी तुम्ही कसल्या बी डुकराच्या पाण्याची आईस्क्रीम बनवून देताय का लोकांना? अहो डुकराचं पाणी असतं. काही कसं बोलायला होतं ताई तुम्ही? अहो ते गटरात जे डुकरं लोळतात का, तुमच्या शेजारी गल्ली आहे आणि त्याच्या गटरात जे डुकरं लोळतात का, ते पाणी आणताय आणि तुम्ही आईस्क्रीमला वापरताय. तुम्हाला थोडीशी लाज तरी वाटली पाहिजे ना हो, लोकांच्या लेकरांचं असं करायची. 10 रुपयाच्या आईस्क्रीमसाठी तुम्ही लोकांच्या लेकरांचं आयुष्य उद्ध्वस्त करता का? अहो ताई तोंड सांभाळून बोलावं. काही पण बोलू नका, तोंडाला येईल ते. अहो तोंड सांभाळूनच बोलते. मग तुम्ही जर घाबरत नव्हता, तुम्ही चांगल्या पाण्याची आईस्क्रीम घरची घरी बनवत होता ना, आयुर्वेदिक चांगले फ्लेवरची, तर मग तुम्ही 2 दिवसापासून आमच्या आईत गल्लीत कसं काय आले नाही? अहो मग दुसऱ्या गल्लीत गेलो असं नाही आलो म्हणजे काय माझ्या आरोप करता काय तुम्ही? नाहीतर ह्याच्या अगोदर तुम्ही उन्हाळा चालू झाल्यापासून महिना झाला तुम्ही की नाही की येताय आईस्क्रीम विकायला. आता 2 दिवसानं आमच्या इथल्या अख्ख्या गल्लीतले तुम्ही नाही सगळे मरणाची पोरं आजारी पडले, तर तुम्ही ये नाही आईस्क्रीम विकायला. म्हणजे तुमच्याकडून काही पोरं लोकांची मिली पण असणार आहेत असल्या घाण पाण्याची अहो आईस्क्रीम खाऊन. ताई घाण पाण्यामध्ये नाही बनत मी. घरगुती पाण्यामध्ये बनवतो मी आईस्क्रीम. अहो आमच्या इथल्या 2-3 माणसांना येता जाता बघितलेले तुम्ही. आमचे लोक, आमचे नवरे जातात कामाला, आमच्या नवऱ्यांनी पाहिलेले गटर लोळायला, त्या गटरात लोळायला हे का नाही डुकरांचं पाणी नेताय आणि त्याची आईस्क्रीम बनवताय चव लागण्यासाठी. आमच्या नवऱ्यांनी आम्हाला रात्री सांगितलं त्या बाबाकडून आईस्क्रीम घेत जाऊ नका, त्या डुकऱ्याच्या पाण्याची आईस्क्रीम बनवतोय ते बाबा. अहो तसल्या पाण्यामध्ये बनले आणि लोकाला कळालं मला नाही बुटाना हाणायची. अहो पण तुमच्याकडे पाणी नाही तर तुम्ही आईस्क्रीमच बनवू नका ना. कशाला पैशासाठी लोकांकडून असं लोकांच्या आजारी पाडताय? अहो तसल्या पाण्यामध्ये नाही बनवत ताई मी आईस्क्रीम. घरगुती पाण्यामध्ये बनवते. काही पण कसा आरोप करायला लागलात तुम्ही? मग तुम्ही आता तुम्ही कुठल्या आळीत आता आईस्क्रीम विकायला लागलाय? ती दुसरी आळी नाही का, त्या आळीमध्ये विकतो मी सध्याला आईस्क्रीम. आमच्या आळीत कधी येताल तुम्ही? आता येतो लगेच थोड्या 2 घंट्यामध्ये. तुम्ही 2 घंट्यांनी या नाही तर 4 घंट्यांनी या. ते माझे पोरगे दवाखान्यात नेतो, पैसे द्या तेवढे. अहो काही कसं बोलायला लागला तो ताई तुम्ही? अहो माझा दुखण्याचा काय संबंध आहे? कुठेतरी पोरं खेळायला गेले असतील, काहीतरी दुखणं भाणं झालं असेल त्यांना. नाही पोरं खेळायला नाहीत गेले. 2-4 दिवसानं पोरांना माझ्या अगोदर सर्दी आली. सर्दी आल्यावर कान दुखायला लागला, घसा दुखायला लागला. आणि आता तर पोराला माझ्या बोलायला पण येई नाही. आणि तसंच आमच्या शेजारच्या 2 पोरांना पण झाले. आणि तुमच्याच गलीतल्या पोरांना कसं काय झालं? दुसऱ्या गलीतल्या पोरांना काहीच नाही झालं. आता ते बाकीच्या गल्लीत बघायला नाही ना मी, पण माझ्या गल्लीतल्या पोरांना जेवढ्यांनी आईस्क्रीम खाल्ली तेवढ्यांना तसंच झालं. आणि त्या पोराच्या लेकराच्या आईला पण झालंय. तिला पण लई आईस्क्रीम खावत होते ते असल्या घाण पाण्याची. तिने खाल्ली असं उन्हाळ्यात, म्हणलं थंड खावं काहीतरी. नशीब मी नाही खाल्ली, नाही तर मी पण पडली असती आणि आजारी. माझ्या नवऱ्याने कुत्र्यागत हाणलं असतं. तुमची आईस्क्रीम 10 रुपयाची किती महागात पडली आम्हाला. नाही असला आरोप करू नका ताई. एक तर गरीब माणूस आहे हो मी. तसला आरोप करू नका. तुम्ही गरीब असू द्या नाही तर श्रीमंत असू द्या, आमच्या ते एका पोराच्या दवाखान्यात न्यायचंय. डॉक्टरने तर 10,000 रुपये खर्च सांगितलाय. ते आईस्क्रीमचे बी पैसे द्या आणि आमचे बी पैसे. हो काही बोलू नका हो ताई. 10,000 रुपये कमवायला मला महिना लागतोय. तुम्ही 10,000 कमवा नाही तर 20,000 कमवा, नाही तर 1,000 रुपये कमवा. मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही. तुमची आईस्क्रीम खाल्ल्यामुळं माझं पोरगं आजारी पडले. त्याचा घसा नीट करायला आता त्याच्या गरफाळ्या गाठी आहेत ना, त्या अशा मोठ्याला झाले. ते डॉक्टरने सांगितले त्या गाठी काढायला 20,000 रुपये खर्च आहे. तुम्ही आम्हाला फक्त 10,000 द्या. अहो पण काही संबंध माझा द्यायचा? अहो माझ्या आईस्क्रीम मुळे नाही झालं ताई ते. आईस्क्रीम मुळेच झालेलं आहे सगळं.
अहो नाही म्हणतो तर एकदम क्वालिटी आईस्क्रीम देतोय हो. माझी आतापर्यंत कोणाचीच ओरड नाही आली अहो. तुम्हीच लय लागलात बोलायला मला. तुमची आईस्क्रीम आम्हाला तुमची क्वालिटी तिकडे चुलीत घाला आम्हाला नको तुमची क्वालिटी. मला ते माझे पैसे द्या, माझ्या पोराला दवाखान्यात न्यायचे. नाही 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 आपल्याच्यानं पैसे देणं होत नाही ताई. काही पण आरोप करू नका बरं तुम्ही. तुम्ही जर पैसे देत नसाल ना तर तुमच्या त्या गाड्याचे माझ्याकडे व्हिडिओ आहे, फोटो आहे, नंबर आहे, सगळे मी ह्याच्यावरती रितसर कंप्लेंट करू शकते. हा बाबा घाण पाण्याची हे का नाही आईस्क्रीम विकून लोकांची पोरं आजारी पाडतात. नाही 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 ताई तसं करू नका. आणि मी पैसे देऊ बी शकत नाही. गरीब माणूस आहे ताई मी. असा आरोप काय करू नका तुम्ही. नाही. तुम्हाला मी प्रामाणिक सांगते, प्रामाणिकपणे गोडीने सांगते. भांडत नाही की तुम्ही मला 10,000 रुपये द्या, माझं पोरगं दवाखान्यात न्यायचंय, तुमच्या आईस्क्रीममुळे माझं पोरगं आजारी पडले. तुम्हाला नसलं देता येत तर मी रितसर तुमच्यावरती कंप्लेंट करू शकते. अहो ताई मी आता एवढं प्रेमानं बोलायला तुम्ही लईच आडू बोलायला बरं मला धमके बी तुम्ही टाकायला पैसे तुम्ही द्या काय. मला काय सांगू नका. तुमचे अहो तुम्हाला अक्कल आहे का? 10 रुपयाची आईस्क्रीमने आमचं घरदार मरलं. माझ्या पोराचं उद्या काय झालं असतं, जीवच गेला असतं तर काही तुमचं आईस्क्रीम घेतलं असतं 10 रुपयाचं. नाही 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 ताई तुम्ही हे काय चुकीचं बोलायला लागलात. माझ्या आईस्क्रीमचा त्याचा काही संबंध नाही. काहीतरी झालं असेल दुसरं तुम्ही एकदा काय करा रिपोर्ट करा रक्ताची तुम्ही. मग द्या ना. मग त्याच्यासाठी पैसे नाहीत, रक्ताचे रिपोर्ट काढायचे त्याच्यासाठी पैसे नाहीत ना. पैसे द्या ना मग. अहो माझ्याकडे पैसे असते तर मी काही इकडे आईस्क्रीम विकत फिरलो असतो का? कसं बोलायला तो ताई तुम्ही. मग तुम्हाला जर आईस्क्रीम विकायची होती तर मग चांगली इन्व्हेस्टमेंट करायची ना, आईस्क्रीम विकायची ना. असल्या घाण पाण्याच्या डुकराच्या पाण्याची आईस्क्रीम कशाला विकताय तुम्ही? हो काही बोलू नका हो. डुकराच्या पाण्याची आईस्क्रीम काही कसं बोलायला तुम्ही आहे का? काय बोलायला लागलं म्हणजे मी ऐकून घेते. बराच वेळ झालं तुमचं तर चाललंय मी बनवत नाही. ताई 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 म्हणजे गोड बोलून आमची माणसं पोरं मारायचं करता का तुम्ही? नाही नाही तसं नाही होत आई. पण माझं नाही तसल्याच गोष्टीशी संबंध काही. मला काही बाकीचं सांगू नका. ते पैसे द्या. माझं पोरगं दवाखान्यात नाही. माझ्या पोराला बोलता येत नाही, पाणी सुद्धा घेता येत नाही. अहो ताई पण तुम्ही कधी माझ्या घरी येऊन बघा. मी एकदम क्वालिटी माल बनवतो, घरच्या पाण्याचा बनवतो. तुम्ही काही बोलायला डुकराचं पाणी हे ते तुम्हाला पटाय पाहिजे बोलायला. अहो आमच्या गल्लीतल्या लोकांनी सगळ्यांनी पाहिलेलं आहे. तुम्ही ते तुमच्या गल्लीत जे डुकरं त्या गटारात लोळतात का, हा त्या लोळलेलं गटारातलं पाण्याने तुम्ही आणताय, फिल्टर करताय ते पाणी आणि त्याची आईस्क्रीम बनवताय. अहो त्यात किड जंतू ते डुकरं 10 जाग्यावरती गेलेले इतके घाण आणि तुम्ही त्याची आईस्क्रीम विकताय. तुम्हाला जराशे लाज वाटला पाहिजे. तुम्ही बर्फ तर कुठला आणून टाकत असताल? अहो कोणते दलिंदर माणसं होते हो तुम्हाला डुकराच्या पाण्यात ही आईस्क्रीम करतोय म्हणणारे. अहो डुकर काय बोलू नका. ऐका माझ्याच नवऱ्याने पाहिले. ऐका अहो डुकरच राहिले नाहीत पहिल्यासारखे तर कोणत्या पाण्यातून काढायची आईस्क्रीम. काही कसं बोलायला तुम्ही. डोक्यावर परिणाम झाला काय तुमच्या? मग डुकरं काय शुद्ध पाण्यात लोळतात का काय आता? अहो पण डुकरच राहिले नाही तर लोळायचा काय संबंध आहे? काय मला बाकी काय ते सांगू नका. मला ते माझे पैसे द्या तुम्ही. मला काही सांगू नका. माझं पोरगं कसल्या परिस्थितीत दवाखान्यात न्यायचंय. नाही तर तुम्ही पैसे देत नसाल तर मी तुमची कंप्लेंट करते. हो बोलण्याहून तर असं वाटायला उगा पैसे उकळण्याचा कार्यक्रम दिसायला लागलाय मला तुमचा. अहो तुमच्या घाण पाण्याच्या आईस्क्रीम मुळे माझं पोरगं आजारी पडले. मी तुम्हाला 1000 वेळा सांगते तुमच्या आईस्क्रीम मुळे माझं पोरगं आजारी पडले. तुम्हाला पैसे देणं होतंय का नाही होतंय ऐका मला तुमच्याबरोबर वाद घालायचा नाही. अजिबात मी पैसे देऊ शकत नाही. गरीब माणूस आहे मी. तुम्हाला काय करायचं ते नाही करा देत बरं. ना? हा चालते मग मी तुमची रितसर कंप्लेंट करत करा बरं करा. काय करायचं करा. चालेल. ठेवा पण उगा डोकं खाऊ नका माणसाचं. काम धंदे बघू द्या आम्हाला. ऐका तुम्हाला डोकं चांगल्या पाण्याची आईस्क्रीम बनवा. लोकांचं चांगलं करा. असं वाटू नका करू. चांगल्याच बोनी देतो आम्ही. तुम्हाला बघायला काय झालं नीट बघा तुम्ही डोळ्यानं येऊन.